सुस्वागतम. सुस्वागतम. काय म्हणताय? मस्त एकदम. आपण आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ पाहत आहात त्याबद्दल आपले मनापासून आभार. अशीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच तुमची साथ आपल्या युट्यूबच्या प्रवासामध्ये असू द्या. हा. मग आज काय स्पेशल? आज स्पेशल काय नाही, धान्य कसं पाखडायचं याची कृती करून दाखव. आणि दोन्ही बाजूनी उरलेले 3 बोटं आहेत याची मारायची. त्याच्यामध्ये जे काय थोडीशी घाण असते त्याची पुढे येते आणि मी आलेली पुढे घाण हळूहळू. भाकरीचं पीठ कोणत्या पद्धतीने दळून आणते त्यासाठी मी काय काय साहित्य वापरते ते सांगणार आहे. इथे बघा, ही रोळी आहे. ह्या रोळीमध्ये मी हे 3 किलो तांदूळ धुवून सुकत घातलेले आहेत घरामध्येच. हॉलमध्ये गॅलरीत ठेवायचं तरी पक्षी येत असतात, म्हणून हे घरामध्येच पंख्याच्या वाऱ्यावरती मी हे 2 दिवस मी हे तांदूळ धुत असताना दाखवायची विसरले, म्हणजे व्हिडिओ करायचा राहून गेला. तर हे पहा, 3 वेळा मी हे स्वच्छ असे तांदूळ हलक्या हाताने धुवून घेतले आणि असे पसरवून घेतले. हे बघा, मी तांदूळ स्वच्छ धुवून 2 दिवस सुकवून घेत आहे. मग आज काय स्पेशल? आज स्पेशल काय नाही, धान्य कसं पाखडायचं याची कृती करून दाखवणार आहे. हो, गावातली माणसं देखील पाखडणं ही प्रक्रिया, धान्य पाखडणं ही प्रक्रिया गावामध्ये चालते. आता आपल्याकडे सगळं रेडीमेड मिळतं, त्यामुळे ही प्रक्रिया, म्हणजे हे सगळं जे काय आहे पारंपरिक, ते लोप पावत चाललं आहे. आणि मेन म्हणजे तुम्हाला पाखडायला येतं, याचं मला आश्चर्य वाटतं. कारण मला पण इतकं तुम्ही पाखडता तसं मला जमत नाहीये. मग तुम्ही आपल्या प्रेक्षकांना धान्य कसं पाखडायचं ते दाखवणार आहात. मग मी हे जे तांदूळ आहेत ना, हे मागे धुवून ठेवलेले होते आणि 2 दिवस सुकवून घेतलेत. हे 3 किलो तांदूळ आहेत. चला तर मग आपण पाखडूया व्यवस्थित. व्हिडिओ न स्किप करता सर्वांनी पाहावा. त्याच्यामध्ये सूप आहे, असं 2 प्रकारे पकडायचं आहे. हा 3 बोटं आणि इकडची 3 बोटं याची सुट्टी ठेवायचे. असा याच्यावरती हात फिरवायचा आणि दोन्ही बाजूनी उरलेले 3 बोटं आहेत याची मारायची. त्याच्यामध्ये जे काय थोडीशी घाण असते त्याची पुढे येते आणि मी आलेली पुढे घाण हळूहळू याची बाहेर काढून टाकायची. परत एकदा हात फिरवून घ्यायचा. सेम प्रक्रिया पुन्हा एकदा करायची. आणि वाटत असेल की मागेच घाण राहते थोडीशी कचरा, तर असं हलवून घ्यायचं. जे चांगलं असतं ते मागे येतं, जे हार्ड असतं ते, आणि जो खरोखर कचरा असतो तो पुढे राहतो. काढून टाकलं की पुन्हा एकदा हात मारून पाहायचा. आलं लक्षात? असं हे असं काय छान. पण हे याच्यामध्ये काढून घेऊया. कशामध्ये? रोळीमध्ये. या रोळीमध्येच मी तांदूळ धुतले होते. रोळीमध्ये बरं पडतं धुवायला. पुन्हा एकदा तांदूळ घेतले, हात फिरवला, 3 बोटं साईडची सोडली. सुरुवात ऑटोमॅटिक समोरनं कचरा येतो, म्हणजे बाहेर पडला. पुन्हा एकदा हात फिरवून घेतला, पुन्हा एकदा हे केलं, थोडस आलं, कचरा आला की टाकून द्यायचा. काढून घेतला, हात फिरवला. ओके, छान. मला पण इतकं छान जमत नाही, असं तुम्ही पाकडून दाखवताय. याच्यावरती जो येणारा आवाज आहे तो एक वेगळ्या प्रकारचा मस्त मधुर असा आवाज येतो. हो, आणि हे गावामध्ये पाहायला मिळतं ना. हे गावामध्ये पाहायला मिळतं, म्हणजे फ्लॅट मध्ये राहून सुद्धा गावाचा फील येतो. होय, झालेलं आहे अशा प्रकारे. आता काढून घेतलं. आता हे बाकी सगळे आपण तांदूळ पाकडून घेऊया ना. पाकडून घेऊया. चला मग. छान. पण आवाज पण बघा कसा येतोय. मला कामामध्ये मदत भरपूर होते तुमची. वेळ असला की करतो मी.
वेळ नसतो की काय करणार. आणि बरेच जण तुमच्या व्हिडिओला जास्त प्रतिसाद देतात, तुम्हाला कमेंट करतात, म्हणजे वा दादांचा व्हिडिओ छान वाटला वगैरे वगैरे. त्यांचे आभार मानायला हवेत नाही का? हो तेच ना. धन्यवाद, आभार आहे. असा प्रतिसाद द्या आमच्या रेसिपीना. पकडून घेऊया. आता हे 3 किलो तांदूळ आहेत. हा, ते 3 किलो तांदूळांना आपण काय काय आणलेलं जरा दाखवा प्रेक्षकांना. अर्धा किलो ज्वारी आहे, जरा दाखवा. अर्धा किलो ज्वारी आहे, अर्धा किलो नाचणी आहे आणि अर्धा किलो बाजरी आहे. ही देखील आम्ही छान पाखडून नीट करून घेणार आहोत. आणि असं आपण भाकरीचं दळण आणतो नाही का, मिलेट्सची भाकरी, म्हणजे ही पौष्टिक भाकरी. हो, आपण भाकरी पण करून दाखवणार आहोत. आता एक तांदूळ पाकडून झाले की एक हे साहित्य होय होय, नक्की नक्की मिक्स करून उद्या दळायला. आईला कामात मदत करायची ना तुम्ही? हो ना. शेतीच्या कामांमध्ये, घरगुती कामांमध्ये सगळीकडे मदत करायची. त्यामुळे तुम्हाला सगळ्या कला अवगत आहेत. कुठलं काही येत नाही असं नाही. काही येत नाही अशाचा भाग नाही, सगळं येत. आम्ही जात्यावर दळलेला पण. वा, छानच. पहिल्यांदा गिरणी होत्या कुठे, शाळेतनं आलो, आईला मदत म्हणून जात्यावर आईला दळायला मदत सुद्धा केलेली. अर्धा किलो ज्वारी आहे, ती आता पाकडून आपण नीट करून घेऊया, साफ करून घेऊया स्वच्छ. आता हे तुम्हाला दाखवतीलच नाही का? हो ना, दाखवतो ना, 2 मिनिटं. नाहीये काही विशेष याच्यात. छान आहे. ओतण्याची पण एक वेगळी पद्धत आहे ना? एक बाजूने बरोबर हळूहळू, सावकाश होतायचं, म्हणजे बाहेर सांडत नाही. आणि रोळीचा उपयोग खूप चांगला होतो नाही का? नाचणी साफ करूया. तर अशा प्रकारे नाचणी देखील आपली साफ झालेली आहे. आता हे रोळीमध्ये काढून घेत आहेत. आणि आता काय साफ करायचंय आपल्याला? ही बाजरी नाही का? छानच, खरंच सुंदर पाकडताय, अगदी व्यवस्थित. म्हणजे मला पण जमणार नाही अशा प्रकारे तुम्ही काम करताय. आणि परत आवडीने, असं पण नव्हे की आवडीने करताय सगळं. आणि म्हणून तुमच्या व्हिडिओला जास्त प्रतिसाद आपल्या प्रेक्षकांचा मिळतो. धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ या यूट्यूब चॅनलवरती आपल्याला पाहायला मिळतील. अहो आणि मी, आम्हा दोघांचे, आमची बडबड पण ऐकायला मिळेल. तर अशा प्रकारे ही बाजरी देखील साफ झालेली आहे. आणि आता ते चालू आहे. अशा प्रकारे हे आपलं धान्य साफ करून झालंय. अहोंनी खूप मदत केली, त्यांची खूप मदत झाली. धन्यवाद. आपण हे दळून आणूया साहित्य. आणि मग भाकरी कशी करायची ती आपण स्पेशली एक व्हिडिओ बघू. चला मग, आज तुम्ही खूप छान, म्हणजे कसं पाखडणं, कसं पाखडायचं, म्हणजे पाखडणं ही जी क्रिया आहे ती आता लोप पावत चालली आहे. ही फक्त गावामध्येच पाहायला मिळते, अगदी खेडेगावामध्ये वगैरे. पण असं फ्लॅटमध्ये असून पण अशा ज्या काही आपल्या प्रथा, पारंपरिक ज्या प्रथा आहेत त्या अजूनही आपण सुरू ठेवलेल्या आहेत. म्हणजे
आणि आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही प्रेक्षकांना दाखवत दाखवलेलं आहात. आहे, कसं पाकडायचं ते. होय होय, खूप जे छान. पाकड- पण जे पाकडत नसतील त्यांना सुरुवात करावी पाकडायला. हा, शक्यतो आपण किती पण साफ केलेलं असू दे धान्य किंवा कडधान्य, पण आपण ते एकदा नीट केल्याशिवाय घेत नाही. म्हणजे अगदी रोजचे तांदूळ सुद्धा सुप्पात घातल्याशिवाय आपण घेत नाही. तर असेच नवनवीन अहोंचे आणि माझे व्हिडिओ आणि आमची बडबड पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि- बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रोज आम्ही नवीन कंटेंट घेऊन येऊ. आमचे व्हिडिओ पाहत राहा, सपोर्ट करत राहा, साथ भरभरून असू द्या, प्रतिसाद द्या, भरभरून प्रतिसाद द्या, तुमचा आशीर्वाद असू द्या. तुमची साथ असू द्या आमच्यासोबत. धन्यवाद. धन्यवाद. आणि तुम्हाला स्पेशली थँक्यू. थँक्यू. वेलकम बोला. स्पेशली तुम्हाला थँक्यू. वेलकम. बाय.